यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेनं लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत झालेल्या खुनाचा गुन्हा केवळ 24 तासाच्या आत उघडकीस आणलाय। या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी: मुख्य घटना आणि कारवाई। घटनेचा प्रकार: दगडानं ठेचून आणि चाकूनं भोसकून हत्या। मृतक आतिश सुभाषराव देशमुख, वय वर्ष 36, राहणार गोविंदनगर, यवतमाळ। वेळ व ठिकाण: दिनांक 15 मार्च 2024 रोजी सकाळी वाघापूर शेत शिवारात मृतदेह आढळला। अटक केलेले आरोपी: अंकुश नागोराव खोडे, वय वर्ष 43, रुपाली अंकुश खोडे, वय वर्ष 38, दोन्ही राहणार दांडेकर लेआउट, यवतमाळ। खुनाचे कारण: मृतकाचे आरोपी महिला रुपाली हिच्याशी जुने संबंध होते, त्यावरून तो वारंवार त्रास देत असल्याने पतीनं व पत्नीनं संगनमत करून त्याचा काठा काढला। तपास पथक, पोलीस कर्मचारी। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं केली आहे। पोलीस निरीक्षक सतीश घबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड, पोलीस अंमलदार बबलू चव्हाण, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, पवन ढवळे, अमित झेंडेकर, कविश पाळेकर, दिगंबर पिलावन, महिला पोलीस शिपाई प्रेरणा कांबळे, चालक अंमलदार जितू चौधरी, विवेक पेठे। थोडक्यात बातमी अशी की लाडखेड येथील खुनाचा गुन्हा 24 तासात उघड। स्थानिक गुन्हे शाखेकडून पती पत्नीला अटक। वाघापूर शिवारात आतिश देशमुख यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता। तांत्रिक तपासाच्या आधारे LCBनं दांडेकर लेआउटमधील अंकुश खोडे व रुपाली खोडे यांना ताब्यात घेतलंय। जुन्या वादातून व त्रासाला कंटाळून हत्या केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे। पोलीस निरीक्षक सतीश घबरे व त्यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.